तुझं जपन अनुष्ठान आहे, पण इथं पोटात कावळे वरडायला लागलेत. आई अगं, मध्यान्ह होत आली. मी ज्यांना निमंत्रण दिलंय ते योगी आले तर काय करायचं? मी सांगितलंय ना तसंच होणार. आलं निरंजन. अगो बाई, बघा, मी म्हणालो होतो ना, आलेच योगी. आई, मी जर बाहेर न गेले तर दादा त्यांना घरात घेऊन येईल. मग तुझं जप आणि अनुष्ठान काही टिकायचं नाही. आता त्यांना घरात घेऊन आल्यावर जेवायला तर वाढावंच लागेल ना. नाही नाही, तसं काही होणार नाही. बालयोगी तुम्ही? मी जे निमंत्रण दिले त्यावरून तुम्ही आलात. खूप आनंद झाला. आपण आत यावे. नाही, मला कोणाच्याही घरी यायची अनुमती नाही. आई आई सगळा स्वयंपाक झालाय. देवासाठी ताट वाढून बाजूला ठेवलं आणि योग्यांना वाढलं तर नाही चालणार का? नाही म्हणजे नाही. थांबाई, मीच बघते त्यांना. बाहेरच्या बाहेरच पाठवून देते. हेच करते बालयोगी. हो, त्यांना भिक्षांसाठी वाट बघावी लागेल. आओ, बरं तुम्हीच बोलवलं आहे नको रक्षाला. आता रडायला काय झालं? आणि तेही भरल्या घरात. आई, माझी अशी इच्छा आहे की त्यांनी आपल्या घरी येऊन भोजन करावे. मी आजवर तुमच्याकडे काही मागितलं नाही. माझी एवढी इच्छा पूर्ण करा ना. झटझापही करून देत नाहीत मला. मी दर्शन तरी घेऊन येते. या घरात आता कोणीही ऐकत नाही माझं. महादेवा, बालयोगी, मला उंबरठा ओलांडायची अनुमती नाही.
आपण प्रतीक्षा कराल का? माझ्या गुरूंनी मला तात्काळ परत यायला सांगितले आहे. माग सरक. माझा जप आणि अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत तुला भिक्षान्य मिळणार नाही. जशी तुमची इच्छा माई. शुभम भवतु. कल्याण हो. बालयोगी, आपण थांबावे. महादेव शंभो. वहिनी, लगेच रडायला काय झालं ग? आपण साक्षात परमेश्वराला आपल्या दारातून बिनमुख पाठवलंय. आई, म्हणजे तुझं जप आणि अनुष्ठानाला काही महत्व नाही बघितलं. श्रीधर, तुझ्या बायकोला समजून सांग. आई, आजवर मी तुला काही बोललो नाही, पण खरंच आज तिची काही चूक नव्हती. म्हणे आता तूच नैवेद्य दाखव बाई. हो, ह्यांची तर काही इच्छा दिसत नाही. आता मीच ताट करते आणि ठेवते नैवेद्य. राहू दे, बस.
लवकर आलास गोरक्ष. होय गुरुवर, तुम्ही मला तात्काळ यायला सांगितलं होतं. तुझी इच्छा होती ना त्या मातेला भेटण्याची, झाली भेट. होय गुरुवर, परंतु भिक्षा अन्न नाही मिळाले. असे का? आज त्यांच्या घरी जप आणि अनुष्ठान होते आणि ते होईपर्यंत भिक्षान्न द्यायचे नाही असे त्यांच्या घरच्यांचे ठरले होते. होय होय, त्यांच्या घरच्यांचं नाही, त्या म्हातारी आणि मन्नूताई आहेत ना, त्यांनीच ठरवलं असणार. जशी त्यांची इच्छा. मी असे करतो, इथे जवळच दुसरे गाव आहे, तिकडून भिक्षा आणतो. बरोबर, मी पण येऊ का तुमच्या सोबत? नको, त्यापेक्षा तू साधना कर. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. म्हणजे तू खेळायला येणार नाही होय? आज मी तुमच्या सोबत नाही येणार, मला साधना करायची आहे. चला मग आपण इथं जवळच खेळूयात. आई, अगं येतेस ना नैवेद्य दाखवायला? आले ग. कसं आहे ना, म्हणजे ज्याने जप आणि अनुष्ठान केले त्यानेच नैवेद्य दाखवलं तर बरं होईल ना. आणि आता तू नैवेद्य दाखवल्यावर देव बघ तुझ्यावर किती प्रसन्न होईल ते. अगं म्हणे, तू आहेस म्हणून माझं सगळं चांगलं चाललंय बघ, नाहीतर त्या दोघांपुढं काय बी चाललं नसतं माझं. बरं राहू दे, आता नैवेद्य दाखव. किती बडबड करशील. हे महादेवा, माझ्या आईनं तुमच्यासाठी जप आणि अनुष्ठान केले, त्यानिमित्त जो नैवेद्य दाखवलाय त्याचा स्वीकार करा.
काय झालं? अरे अरे देवाला चक्क नाग बघितलं रे. काय? कुठे? देवाऱ्यात तर काहीच दिसत नाही. आता आता देवाऱ्यात नाग बघितलं. मी नाही नैवेद्य दाखवणार, मला भीती वाटते. अहो तुम्ही नैवेद्य दाखवत त्यांना भीती वाटत असेल तर. हा दादा. मी नाही, तूच दाखव. बरं. हे श्री महादेवा, नैवेद्याचा स्वीकार करावा. झाला नैवेद्य दाखव. रुक्मिणी, शेवटी महादेवांनी तुझ्याकडून नैवेद्य स्वीकारलं. साऱ्या विश्वाचा प्रतिपा